सो वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. सो स्वागत आहे आपलं फिफ्थ लेसन म्हणजेच विंड म्हणजेच हवाबद्दल आपण आज बोलणार आहोत. सो लेट्स गो अँड रीड व्हॉट वी हॅव इन दिस चॅप्टर. सो सी बेसिकली आपण या चॅप्टर मध्ये हवा कुठे आहे आणि जसं आपण फोर्थ चॅप्टर मध्ये पाहिलं होतं की वी हॅव ऑलरेडी सीन इन द फोर्थ चॅप्टर दॅट वेअर इज द लो प्रेशर बेड, वेअर इज द हाय प्रेशर बेड अँड वेअर इज the temperature is high and where is the temperature is low. We have already seen that points. Okay, so on the basis of things there are the wind we can see the wind flows on the basis of that thing. म्हणजे त्या गोष्टीवरच म्हणजे मी पुन्हा एकदा बोलतो की बघा आपण ऑलरेडी चौथ्या पाठामध्ये बघितलेलं आहे की हवेचा तापमान कशा कशा प्रकारे हवेमध्ये कमी दाबाचा पट्टा किंवा जास्त दाबाचा पट्टा निर्माण करतो आणि हवेचा तापमान सुद्धा बदलत असतो. तर हवेच्या तापमानासोबतच ओके, हवेच्या तापमानासोबतच हवेचे सुद्धा एक फ्लो, आपण फ्लो म्हणजेच काय, हवेचे सुद्धा हवा कशा प्रकारे वारा वाहतो ते सुद्धा एक थोडी डिपेंडन्सी आहे, ते सुद्धा आपण बघूया या ह्याच्यामध्ये. आणि हवा कशा प्रकारे वाहतो, हवा कोणत्या दिशेने कोणत्याकडे वाहतो ते आपण बघणार आहोत. आणि सगळ्या प्रकारे हवेबद्दल आपण परिपूर्ण माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे पाचवा पाठ आपला वारे म्हणजेच विंड्स. ओके, सो लेट्स गो फॉर दॅट. सो आता आपण त्यासाठी वळूया त्या पाठाकडे. ओके, सो वारे. वारे म्हणजे बेसिकली बघा आपण सर्वात पहिलं बघतो की हवा, वारे 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 म्हणजे काय बेसिकली आपण बघूया. व्हॉट वी विल गेट गेट टू नो फ्रॉम द वर्ल्ड विंड्स. विंड्स विल वॉट की सी आपण जेव्हा आपण बघतो की आता आपण स्टेबल आहोत, राईट. आपण स्टेबल आहोत, हवा सुद्धा स्टेबल आहे. तर त्याची हवा सुद्धा स्टेबल आहे. पण जेव्हा आपण त्या फ्लो मध्ये येतो, जास्त फ्लो मध्ये येतो, तेव्हा आपण त्याला विंड किंवा वारे खूप जोरात वाहत आहेत असं आपण एक्झाम्पली बोलतो. सो लेट्स गो अँड गेट टू नो अबाउट दी थिंग्स. ओके, सो लेट्स गो फॉर द फर्स्ट पॉइंट. So see outside the window of the classroom and you will what you're finding and still is which are still. The objects are moving in the air on the own. The objects are not moving on their own and why. So बघा त्यांनी बेसिकली आपल्याला काय क्वेश्चन विचारलाय की जर आपण आपला क्लास, ओके, तर त्यांनी आपल्या क्लासरूमच्या बाहेर जर आपण बघितलं की बघा ह्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे पुन्हा एकदा की बघा ही जी मुलगी आहे ती काय करते, ही मुलगी आपल्या पुस्तकाने किंवा एक छोट्याशा डायरीने तो जो रोल आहे, पेपर रोल आहे किंवा एक वस्तू आहे, रोलिंग वस्तू, तिला ढकलायची कोशिश करते आणि पुन्हा एकदा या पुलाने एक पूर्ण मोठा प्रेशर देऊन आपल्या फुंकीने ती प्रेशर द्यायची कोशिश केली. तर मला सांगा, तर कोणती गोष्ट आपल्याला या ठिकाणी सर्वात जास्त देते? बघा इथे प्रेशर तर एकाच ठिकाणी पडतोय, राईट. आणि ही गोष्ट सुद्धा पुढे पुढे जात आहे आणि या ठिकाणी सुद्धा गोष्ट पुढे जात आहे, राईट. सो दिस इज द थिंग. सो दिस इज हाऊ वी कॅन सी द जनरेशन ऑफ विंड. सो ओके, जनरेशन ऑफ विंड आपण बघणार आहोत. तर पुढे आपण बघूया. So we have learned that the air pressure is not uniform across the Earth's surface. Air is moving from the high pressure to high pressure areas towards the low pressure areas. So बघा आपण सर्वात पहिले मागच्या पाठामध्ये अजून एक पॉईंट बघितला होता. त्या पॉईंट मध्ये बघा मी तुम्हाला बेसिकली सांगितलेलं होतं की या फिगरमध्ये, या पिक्चरमध्ये बघा, या पिक्चरमध्ये दाखवून आपण ऑब्झर्व केलं होतं की या पिक्चरमध्ये जर व्यवस्थित आपण ऑब्झर्व केलं, ओके, या पिक्चरमध्ये जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं कळतं की हवा जी एअर आहे ती लो प्रेशर बेल्ट कडे वळते हाय प्रेशर बेल्ट कडून. म्हणजेच काय की जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवा ही सतत वाहताना आपल्याला दिसते, राईट. तर हेच प्रकारचं उदाहरण जसं आपण मागच्या चौथ्या पाठामध्ये बघितलं होतं तेच ते पाचव्या पाठामध्ये सुद्धा बोलत आहेत. सो हिअर इज द थिंग की बघा पुन्हा एकदा आपण बघतो की लो प्रेशर बेल्ट त्यांनी तेच फिगर दाखवले की लो प्रेशर बेल्ट कडे हवा वाहत आहे, परत हाय प्रेशर बेल्ट कडे वाहत आहे. मग पुन्हा एकदा की हवा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हवा आपली सतत अशी 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 वाढत आहे, तर ते कशा प्रकारे वाहते ते आपण बघणार आहोत, राईट. अशा प्रकारचा जो फिगर मी तुम्हाला मागच्या पाठ म्हणजे कालच सांगितलं होता ते तुम्हाला आठवेल कदाचित. Okay, so let's go for that. And the areas is the horizontal manner. The winds are generated due this moment. This extent of the differences in the air pressure affected the velocity of the wind. If there is a less difference in the pressure, the wind blows with the less velocity. Okay, so what they are saying, if the air pressure is different, the wind blows with the less velocity and wind blows in a greater velocity if the pressure is
difference is greater. Wind speed also varies. The wind velocity is measured in the unit of knots or kilometer per hour. तर ते आपल्याला बेसिकली काय सांगतात आहे, ते आपल्याला बेसिकली हे सांगतात आहे की जर हवेच्या दाबामध्ये, बघा नीट पुन्हा एकदा ऐका, हवेच्या दाबामध्ये जो फरक जास्त असेल तर हवा जास्त वेगाने जाते आणि हवे जास्त वेगाने वाहते. आणि जर हवेच्या डायरेक्शन मध्ये, हवेच्या बोलतो ना प्रेशर मध्ये जर कमी बदल असेल तर हवा ही थोडी मंद गतीने वाहते. पुन्हा एकदा बघूया आपण, या ठिकाणी रीड करूया की बघा, हवेचा दाब, ओके, हवेच्या दाबातील फरकचा तीव्र परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो. हवेचा दाब फरक जिथे कमी असेल, बघा पुन्हा एकदा जे मी बोललो होतो ते, जिथे कमी असेल तिथे वारा मंद गतीने वाहतात. आणि सर्वसाधारणपणे जागतिक पातळीवर हवेच्या दाबातील फरक जिथे अधिक असते तिथे वारे वेगाने वाहतात. म्हणजे बघा बेसिकली कसं, आपण हा पिक्चर बघूया, कालचा पिक्चर. बेसिकली म्हणजे कसं बघा, या दाबेच्या पट्ट्यावर म्हणजे हा प्रेशर बेल्ट आणि हा प्रेशर बेल्ट यांचा जो डिफरन्स आहे तो जास्त आहे, राईट. म्हणजे इथून इथे येणारे जो वारे आहेत ते स्पीडने येतात, राईट, ते स्पीडने येतात, हे एक बघू शकतो. परंतु ओके, ते स्पीडने येतात. परंतु मी तुम्हाला परंतु एक बोलतो की इथला आणि इथला म्हणजे उत्तर ध्रुवीय आणि उपध्रुवीय इथले जे वारे आहेत ते भले इथले कमी दाबाचा पट्टा आहे, परंतु तिथला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स जास्त नाही. जेवढा इथे डिफरन्स आहे तेवढा डिफरन्स इथे नाही प्रेशर मध्ये. म्हणून तिथे जे वारे आहेत ते कमी म्हणजे मंद गतीने आपल्याला वाहताना तिथं आपल्याला दिसतील. ओके, सो एक म्हणजे एक एक्झाम्पल दिलं हे ओळखण्यासाठी तुम्हाला. ओके, आणि वाऱ्याचा वेग म्हणजे द स्पीड ऑफ विंड इज काउंटेड इन नॉट्स. नॉट्स म्हणजे काय, किलोमीटर पर हवर्स. ओके, किलोमीटर पर हवर्स आपले जे स्पीड आपण जे बोलतो तेच. गाडीची स्पीड आपण जसे म्हणतो की 60 किलोमीटर 70 किलोमीटर वाहते, तशाच प्रकारे आपण नॉट्स मध्ये आपण त्याला वेलोसिटी आपण विंडची मोजतो. ठीक आहे, सो दिस इज द थिंग त्याने आपल्याला सांगितलंय. आता नेक्स्ट वी विल सी then when we will consider the earth as a whole, we will find the direction of the wind influenced by the radiation of the earth. In the northern hemisphere, the wind gets deflected towards the right of the original direction, whereas the southern hemisphere gets deflected towards the left of their original direction. See the figure 5.2. And this direction has been shown by curved arrows in the figure. And this rotation from the west to east causes the changes of original direction of the wind. म्हणजे इथे काय म्हणतात ते, हे त्यांनी काय पॉईंट बघितलं, व्हॉट दे आर सेइंग बेसिकली. आपण पुन्हा एकदा मराठीत पण वाचूया. तर संपूर्ण पृथ्वीच्या संदर्भात विचार करता पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम, बघा परत एकदा बघा, पृथ्वीच्या परिणामाचा परिणाम, what is that basically, the rotation of the earth, the effects of rotation of the earth, the वाहनाच्या दिशावर होते. उत्तर गोलार्धात वारे हे मूळ दिशेच्या उजवीकडे वाहतात, तर दक्षिण गोलार्धामध्ये ते डावीकडे म्हणजेच पश्चिमेकडे वाहतात. तर बघा आपण फिगर 5.2 बघूया. फिगर 5.2 जर आपण बघितली, then we will find 5.2, where is 5.2, हा फिगर 5.2. सी व्हॉट वी विल सी की आपल्याला या ठिकाणी एक डायरेक्शन दिसते. कसे डायरेक्शन दिसते बघा, एक या ठिकाणी आपण जर कर्कवृत्त म्हणजे इक्वेटर जर आपण एक्सेप्ट केला, इक्वेटर जर आपण इकडे कन्सिडर केला, तर बघा इक्वेटरच्या वरच्या साईडला ती लेफ्ट हँड साईडला जाताना दिसते, पुन्हा एकदा इथे लेफ्ट हँड साईडला जाताना दिसते. ओके, म्हणजे एकाच डायरेक्शनला. आणि पुन्हा एकदा इथे राईट हँड साईडला जाताना दिसते, आणि पुन्हा एकदा इथे लेफ्ट हँड साईडला जाताना दिसते, राईट. तर ते कशामुळे होतात, तर पृथ्वीच्या रोटेशनमुळे होते. म्हणजे पृथ्वी जशी अशी हळूहळू आपली जी हालत जाते किंवा गोल गोल फिरत जाते, त्या अनुसार त्यांचे जे वाऱ्याचे डायरेक्शन आहे ते सुद्धा इन्फ्लुएन्स होते म्हणजे त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. जसं बघा आता गोल गोल वाहिली, अशी गोल गोल झाली, तर आता ती परत असे जाईल, मग परत असे परत असे जाईल. अशा प्रकारे आपल्याला हवा इथे गोल गोल फिरताना आपल्याला आढळून येतं. जसं मी तुम्हाला पिक्चर एक दाखवला होता काल, तुम्हाला आठवत असेल, असा वाला बघा, मी असे एक डायरेक्शन दाखवली होती, राईट, की आपली हवा ही अशी 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 फिरत जाते.
तर मी पुन्हा एकदा क्लिअर करतो. काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की लक्षात राहील की आपली हवा आणि त्याचं रिझन ते अशी आपली हवा इकडे जाऊन पुन्हा एकदा तशी येते, इकडे जाऊन पुन्हा एकदा तशी येते, असे जाऊन असे गोल गोल फिरत ते आपण बघू शकतो. तर हे कायसं ते आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात आहे की की उत्तर गोलार्धामध्ये जर हवा डावीकडे वळत असेल तर तर दक्षिण गोलार्धामध्ये ते उजवीकडे वळताना सॉरी जर उत्तर गोलार्धात उजवीकडे वळताना दिसत असेल तर दक्षिण गोलार्धामध्ये म्हणजेच साऊथर्न हेमिस्फिअर मध्ये ते आपल्याला वेस्ट साईडला आपल्याला ते दिसून येतात. ओके, सो हिअर इज द डिफरन्सेस बिकॉज ऑफ दी रोटेशन ऑफ अर्थ. रोटेशन ऑफ दी अर्थ. सो ठीक आहे, हे बघा परिवलनाच्यामुळे वाऱ्यांची बदललेली दिशा, वाऱ्यांची मूळ दिशा जास्त दाबेकडून कमी दाबेकडे. सो we will see that figure in English also. So see what they are saying the original direction of the air. So in the red mark they are showing the original direction. See, so basically how the air comes, so air अशी आपल्याला येत आहे, राईट, आणि पुन्हा एकदा एअर अशी इकडे जात आहे कारण तिथं कमी दाबाचा पट्टा आहे. पुन्हा एकदा सेम थिंग हॅपनिंग ओव्हर हिअर and same thing happening over here. But because of the rotation of Earth, how the Earth rotates, कोण मला सांगू शकतं? पृथ्वीच्या रोटेशनची डायरेक्शन कोणती आहे? फ्रॉम ईस्ट टू वेस्ट और वेस्ट टू ईस्ट? हा, सो हाउ दी अर्थ रोटेट्स? अर्थ बेसिकली रोटेट फ्रॉम वेस्ट टू एक्झॅक्टली, फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. सो हिअर इज द थिंग की त्याचा इफेक्ट किंवा त्याचा एक थोडासा इफेक्ट बघा आपल्याला इथं क्लिअरली दिसतंय की वेस्ट टू ईस्ट अशा प्रकारे जर आपली जर अर्थ अशी फिरत असेल तर बघा त्या फिरण्याच्या रोटेशनमुळे, तर थांबा मी इथं जरा ॲरो दाखवतो. दॅट मीन्स यू विल फाइंड इट क्लिअरली. ओके, सो लेट्स गो फॉर दॅट. सो आय विल शो यू इन द डायरेक्शन. तर बघा डायरेक्शन जर आपण बघितली तर डायरेक्शनमुळे आपल्याला जर क्लिअरली दिसतो की बघा अशी गोल फिरताना हवा जरा इथे इन्फ्लुएन्स होते आणि या साईडला जरा डायरेक्टिव्ह होते आणि नंतर इथला जो पार्ट आहे तो मागच्या साईडला थोडासा ओढला जातो. अँड देन अगेन वी विल सी दॅट की ज्या डायरेक्शन मध्ये ते जातं त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये ती एअर फिरत आहे. अँड अगेन पोलार रिजनला तोच फोर्स अटॅक झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी म्हणजेच कोणत्या डायरेक्शनला? वेस्ट डायरेक्शनला आपल्याला ते एअर जाताना दिसते. सो दिस इज द इन्फ्लुएन्स बाय, आणि म्हणजे ते कोणामुळे, ह्याच्यावरती कोणाचा परिणाम झालेला आहे तर हवेच्या डायरेक्शनवर अर्थच्या रोटेशनच्या म्हणजे पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम झालेला आहे. म्हणजे परिणाम झालेला आहे ना, परिणाम बेसिकली होतो. राईट, सो आता आपण पुढे वळूया. हा पॉइंट आपला क्लिअर झालेला आहे. सो लेट्स गो फॉर दी नेक्स्ट पॉइंट. ओके, so let's go again. So then winds are known by the direction from which they blow. For example, western lines are or west lines are wind that blow from west, and the direction of the blowing and the duration of the region covered and condition of the air determines following types. So त्यांनी बेसिकली काय सांगितलंय की आपले हवा बेसिकली जसा डायरेक्शन मध्ये वाहतात त्यानुसार त्यांना नावे दिलेले आहेत. तर बघा इथं आपण बोललेलो पूर्वेकडून वारे. आता याला पूर्वेकडे वारे का म्हणतात? भले ही दिशा पश्चिम आहे आणि ही दिशा पूर्व आहे, राईट. तर पूर्वला मी इथं ईस्ट असं लिहितो आणि पश्चिमला इथं मी वेस्ट असं लिहितो. सी, वेस्ट आय राईट ओव्हर हिअर. सो वेस्ट. सो बघा, तर ही हवा कशी येत आहे? अशी येत आहे, बरोबर. तर मग ही कोणते झाली? पूर्वे झाली की पश्चिमी वारे झाले? कोण सांगू शकतो? तर ईस्ट साइड कडून हे बघ मी आता पुन्हा एकदा सांगतो की सी हा वाऱ्याचा डायरेक्शन आहे. हा वाऱ्याचा डायरेक्शन आहे. ओके, जस्ट होल्ड ऑन. मी जरा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सो आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल. ओके, सो सी ही साइड कोणती आहे? ईस्ट साइड. ईस्ट साइड म्हणजेच कोणती? पूर्व. ठीक आहे, ही साइड पूर्व आहे आणि ही पश्चिम आहे आणि हवा इथून इकडे येते. तर आपण कोणती डायरेक्शन त्याला बोलू शकतो? त्याला आपण कोणते हवा बोलू शकतो? की पश्चिमेकडे पूर्वी हवा बोलू शकतो? पूर्वीय हवा का पश्चिमी हवा बोलू शकतो आपण त्याला? पूर्वी. ओके, पूर्वी हवा बोलू शकतो ना, कारण ते भले ते वेस्ट साइडला जातात बट दे आर कमिंग फ्रॉम ईस्ट डायरेक्शन. ठीक आहे, सो दॅट इज द रिझन की वी कॉल्ड इट
द पूर्वीय वारे म्हणजेच ईस्टर्न विंड अँड द सेम थिंग हॅपन्स ओव्हर हिअर की जे वेस्ट कडून ईस्ट कडे वाहतात ते म्हणून आपण त्याला पश्चिमी वारे म्हणजेच वेस्टर्न विंड आपण त्याला म्हणतो. बट इन दी कॉन्टेक्स्ट ऑफ दिस, परंतु या ठिकाणी आपण त्यांना फक्त ध्रुवीय वारे असं का म्हणतो बरं? कोण सांगू शकतो? कारण ध्रुव पॉइंट कडे हा जो एरिया आहे खूप छोटा असल्या कारणाने दिशा निश्चित करणं एक थोडं डिफिकल्ट आहे. या कारणामुळे आपण त्याला ध्रुवीय वारे, सिंपली आपण त्याला पोलार विंड्स असं म्हणतो. ठीक आहे. सो सगळ्यांना पॉइंट कळतात ते मी जे बोलतोय ते. तर हे जे वारे वाहतात ते म्हणजे हे द विंड्स दॅट आर फ्लोईंग, द विंड्स वी कॅन सी. हा बोला बोला बोला. Okay, good. So the winds that are flowing with the directions. Okay, तर डायरेक्शन मध्ये जे आपले म्हणजे दिशेनुसार जे हवा वाहत आहेत त्यानुसार काही काही हवांचे काही काही पॅटर्न्स केलेले आहेत ते आपण आता पुढे बघणार आहोत. राईट. ते पुढे आपण तर पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या सेशनमध्ये आपण ते बघणार आहोत की कोणते कोणते प्रकारचे त्यांच्या हवेच्या स्थितीनुसार किंवा वाऱ्यानुसार त्यांचे प्रकार पडतात. तर वाऱ्यांच्या ज्या दिशे वाहता येतात त्या दिशेनं ते नावाने ओळखले जातात. उदाहरणार्थ पश्चिमी वारे जे पश्चिमेकडून येतात आणि वाहनांची दिशा, कालावधी व व्यापलेला प्रदेश व हवेची स्थिती त्यानुसार वाऱ्यांचे पुढील प्रकार पडतात. ते प्रकार कोणते ते आपण बघणार आहोत पुढच्या सेशन मध्ये.